घर बंद करून लग्नाला गेलेलं कुटुंब आणि मागे राहिलेलं रिकामं घर. परंतु या रिकामा घरावर पडली चोरट्यांची नजर. नागपुरात एक नाही दोन नाही तर तब्बल 3 घरफोड्या करून सोने चांदीसह लाखोंचा मुद्देमाल लंपास. परंतु पोलिसांनी खेळ पलटविला. नेमकं काय घडलं? नागपूर शहरात घरफोडीच्या घटना वाढत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4 ने मोठी कारवाई केली आहे. फिर्यादी आकाश वामनराव फिरके हे आपल्या कुटुंबासह लग्नासाठी बाहेर गेले होते. या संधीचा फायदा घेत अनोळखी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने चांदीचे दागिने, जुने टायटन घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 3,56,000चा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 4च्या पथकाने तांत्रिक तपास करत एका संशयिताला ताब्यात घेतले. आरोपी दशरथ उर्फ लक्की बद्दूलाल सावखे याने केवळ हीच घरफोडी नाही केली तर आणखी 2 गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. यामध्ये वाहन चोरीचे गुन्हे देखील समोर आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडनं सोने चांदीचे दागिने, 4 घड्याळे असा एकूण 1,98,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपी आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.